नमस्कार. माझा बाबाच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. एखाद्या अभिनेत्याच्या कारकिर्दीत त्याच्या वाटेला एखादी खास भूमिका येते. ती खास भूमिका त्याने उत्तमपणे साकारली की तो लोकप्रियतेचा उच्चांक गाठतो. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ज्याने साकारली, उत्तमपणे वठवली आणि लोकप्रियतेचा उच्चांक ज्याने गाठला, त्या कलाकाराशी आज आपण गप्पा मारणार आहोत. तर स्वागत करूया शंतनू मोघे यांचं. नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शंतनू हा सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा सुपुत्र आहे. तर चला जाणून घेऊया त्याच्या बाबांबद्दलच्या आठवणी. सुप्रसिद्ध अभिनेते श्रीकांत मोघे हे तुझे वडील. म्हणजे तू जन्माला आल्यापासूनच त्यांचं ग्लॅमर पाहिलं असतं. खूप बिझी असतील, तरीही तुझं बालपण त्यांच्याबरोबर कसं गेलं किंवा त्यांनी तुला कसा वेळ दिला? बाबा एकतर प्रचंड फॅमिली मॅन, त्यामुळे तू जसं म्हणालीस की ग्लॅमर किंवा ऍक्टिंग हे जे क्षेत्र एक प्रोफेशन म्हणून पाहिलं जात होतं, घरी आल्यानंतर बाबा कम्प्लिटली एक जो जसा आहे तसा एक नितळ माणूस होता. त्यामुळे ते ग्लॅमर घरापर्यंत खरं सांगायचं तर कधीच आलं नाही. जेव्हा बाबा घरी असायचा तेव्हा तो माझा बाबाच असायचा, माझ्या आईचा नवराच असायचा आणि आजी आजोबांचा मुलगा असायचा. त्यामुळे तिकडे तेव्हा ग्लॅमर किंवा तिकडचं बॅगेज घेऊन घरी येणं असं कधीच झालं नव्हतं. एकतर प्रचंड सॉर्टेड माणूस आहे बाबा म्हणून, एकतर खूप एज्युकेटेड. त्यांनी आर्किटेक्चर केलंय, आउट ऑफ चॉईस ऍक्टिंग करतो. त्यामुळे एक ऑप्शन म्हणून या क्षेत्राकडे वगैरे असा भागच नव्हता. त्याची सुरुवात खूप स्ट्रगलनी झाली. किर्लोस्करवाडीचा जन्म, पण तिकडे आजी आजोबांचे संस्कार खूप छान रीतीने त्याच्यावर झाले, काकांवर, आत्यावर, सगळ्यांवरच. आणि किर्लोस्करवाडी तेव्हाची अशी होती ना की जिकडे सांस्कृतिकरित्या खूप महत्व होतं. त्यामुळे किस्त्रीन किंवा स्त्री मनोहर हे सगळे जी मासिकं वगैरे होती त्यांच्यावर हे सगळे वाढलेले. आजोबा कीर्तनकार, त्यामुळे तो जो अभिनयाचा, गाण्याचा हे सगळं जे अंग आलं ते आजोबांकडून त्याच्याकडे आलं. आणि मग तो दिल्लीला गेला. त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये श्रीकांत मोघे आपल्याला बातम्या देत आहेत अशी अनेक वर्ष दिल्लीत बातम्या दिल्या ऑल इंडिया रेडिओमधून. तिकडे नाटक सुरू झालं होतं. त्याच्यानंतर परत मुंबईत आला. पुण्यात असताना शिकायला पुण्याला होता SP कॉलेजमध्ये, तेव्हा अंमलदार वगैरे सारखी नाटकं केली. त्यामुळे हे सगळंच करत असताना त्यांनी सगळं जग पाहिलं होतं बऱ्यापैकी. आणि तो सॉर्टेड होता. हे केल्यानंतर जेव्हा त्याची नाट्य कारकीर्द खूप उच्चांकावर होती, तेव्हा त्याला असं वाटलं की नाही, मला हे खूप आवडतंय म्हणून आर्किटेक्चर केलं अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर मधून. म्हणजे मला हे माहिती आहे कारण अनेक त्याच्या को आर्टिस्टनी मला हे सांगितलं होतं की विंगेत बाबा अभ्यास करत बसायचा. एंट्री आली की तो सीन होता नाटकाचा तो करायचा, परत यायचा. मग त्यांनी असे खूप कष्ट काढलेले आहेत. आणि ही इज व्हेरी सॉर्टेड की जे मला आवडतं ते मी करतोय, त्यामुळे मला कष्ट होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, घरी आल्यानंतर ते कंपार्टमेंट बंद करून घरचं डिपार्टमेंट चालू. त्यामुळे घरी बाबांनी ते कधीच मी कोण आहे किंवा सगळे लोक मला ओळखतात वगैरे अशातला भाग कधीच नव्हता. आणि तो म्हणजे पर्सनली जे लोक त्याला ओळखतात ते खात्रीपूर्वक सांगू शकतील की अत्यंत नितळ माणूस आहे, अत्यंत साधा माणूस आहे, खूप प्रेमळ माणूस आहे. त्यामुळे हे सगळे पैलू त्याच्या घरी मी भरभरून अनुभवले. आणि जसं तू म्हणालीस की खूप बिझी असताना देखील वेळ देता आला का, तर हे मला आवर्जून नमूद करावं असं वाटतंय की बाबा जेव्हा दौऱ्यांवर असायचा तेव्हा सिरियलचा काळ खूप मोठा नव्हता. तेव्हा नाटक आणि फिल्म्स ह्या दोन जास्ती होत्या त्या काळामध्ये. त्यामुळे दौरे खूप मोठे लागायचे, 10-10, 12-12 दिवसांचे दौरे लागायचे. तो काळ सोडला तर जेव्हा मुंबईत प्रयोग असेल किंवा आसपास कुठे प्रयोग असेल तर बाबांनी नेहमीच घराला वेळ दिलेला आहे. म्हणजे अनेक वेळा असं झालेलं आहे की प्रयोग आहे ना, त्याचा अख्खा दिवस मी घरच्यांबरोबर घालवणार, प्रयोग करणार, परत येणार. ही वॉज नेव्हर अ व्हेरी सोशल ॲनिमल, ही वॉज नॉट अ सोशल ॲनिमल. त्यामुळे फार मित्रमंडळी इंडस्ट्रीतली की पार्टीज आहेत किंवा आफ्टर द शो मीटिंग्स आहेत असं काहीच नव्हतं. त्यामुळे शो झाला, घरी येणं आणि फॅमिलीला वेळ देणं. त्यामुळे मला खूप वेळ त्याच्याबरोबर घालवता आला. नाही, ते कळतच. माझे अहो बाबा नाही म्हणत, मी अरे बाबा म्हणतो. दोघांची मैत्री अशी. अगदी 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 अगदी. माझा जगातला सगळ्यात बेस्ट फ्रेंड म्हणजे माझा बाबा. आणि याच्यावरून एक किस्सा आहे. आम्ही जेव्हा मी मुंबईत राहायचो, आमचं माझा जन्म वगैरे सगळं मुंबईतलं, तेव्हा पुण्याला गेलो तेव्हा सोसायटीमध्ये एकदा
आपण खेळत असतो खाली आणि काहीतरी सायकलची किल्ली हवी आहे वगैरे म्हणून आपण घरी हाक मारतो, हे किल्ली टाक ना वगैरे असं मी एकदा असं हाक मारली की ए बाबा किल्ली टाक ना सायकलची. तर तिकडे गाडगी म्हणून काकू होत्या, त्याने मला एक बोलवलं, काय रे तू बाबांना ए म्हणतोस? म्हणलं हो. आणि तेव्हा मी 8वीत 9वीत वगैरे होतो. म्हणलं हो. तर म्हणलं काय वेडाबिडा आहेस का, बाबा आणि काकाला कधीच ए नाही म्हणायचं, त्यांना अहो म्हणायचं. म्हणलं का? तर म्हणलं नाही मी सांगते म्हणून म्हणायचं. म्हटलं नाही असं नसतं, माझा तो मित्र आहे मी त्याला हेच म्हणणार. असं करून मी तिकडनं लवकर कल्टी मारली. पण हे लोकांना तेव्हा ऍक्सेप्ट होताना त्रास होतो, पण माझ्या मते याच्यात काहीच रॉंग नाही. आदर देणं जे आहे ते अहो किंवा आरेवर ठरतच नाही मुळात. त्यामुळे तिची जवळीक आहे ती तुमच्या डोळ्यात दिसायला पाहिजे, तुमच्या मनात दिसायला पाहिजे, बाकी सगळे शब्द आहेत. म्हणजे बाबा जरी तुझे मित्र असले तरी ते अभ्यासाच्या बाबतीत आग्रही होते का तुझ्या? अजिबात नाही. मला असं एकदाही आठवत नाहीये की बाबांनी माझा अभ्यास घेतलाय किंवा अभ्यासाचे रिलेटेड कुठलाही प्रश्न विचारलाय. त्या बाबतीत आई आणि बाबांचं मला वाटतं ना एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं की बाबांनी मला खूप पॅम्पर केलं, म्हणजे किती लाड करू तुझे आणि किती नको असं केलं. आणि आईने करेक्ट ती हे ठेवली होती की हा की नाही ह्याच्या पलीकडे नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्या दोघांचं एक त्यांच्यामधलं अंडरस्टँडिंग इतकं छान होतं ज्याच्यामुळे आज मी जसा आहे तसं झालो. त्यामुळे आईने मला करेक्ट ठिकाणी थांबवलं, बाबांनी खूप 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 लाड केले. त्यामुळे दोघींचा समतोल साधून असा लहानाचा मोठा झालो. पण अशी एखादी घटना घडली का तुझ्या आयुष्यात की बाबा त्यावेळेला तुला खूप रागावले? कधीच नाही, कधीच नाही, कधीतरी कधीच नाही. म्हणजे मी खोटं बोलायचं म्हटलं तरी म्हणू नाही शकणार एवढं कधीच नाही. म्हणजे मला बाबांनी एकदाही हात लावलेला नाहीये, म्हणजे मारण्याच्या दृष्टीचा असं, किंवा कधीही ओरडलेला नाहीये कुठल्याच ह्याच्यात. समजावलंय पण ओरडणं कधीच नव्हतं. त्यामुळे मला एखादी गोष्ट तू चुकीची केली तर त्याच्यावर समजावलंय पण ओरडणं, आवाज चढणं, हात उगारणं ही भानगडच नव्हती कधीच, कधीच नाही. म्हणजे शाळेत अभ्यास नाही केला किंवा होमवर्क कम्प्लीट नाही झालं किंवा मार्क कमी पडले तर आई एक वेळ ओरडली, मारलं देखील आहे, पण बाबाने नाही. ते डिपार्टमेंट आईचं. बरं, म्हणजे तू आता सांगतोयस की तुझं आणि बाबांचं खूप घट्ट नातं होतं, मैत्रीचं नातं होतं. मग अशी एखादी आम्हाला घटना सांग की ज्या वेळेला तुझ्या बाबांनी तुला खूप घट्ट मिठी मारली किंवा खूप छान जवळ घेतलं की ते कौतुकास्पद होतं ते. बरोबर. तसं मला ऍक्च्युली बघताना असं आठवत नाहीये की काय एक्झॅक्टली घडलं किंवा काय, पण ती जवळीक जे तू म्हणतेस ना त्याच्यावर असे खूप किस्से आहेत, अनेक किस्से आहेत जे मी सांगू शकतो की अरे बापरे, शेवटी बाप हा बापच असतो असं जे होतं ना आपल्याला तसं. किंवा एक गमतीशीर किस्सा आहे म्हणून मी शेअर करतोय. मी मुंबईत जेव्हा काम करत होतो इंडस्ट्रीमध्ये तेव्हा नाटकं सुरू होती, फिल्म चालू होत्या, सिरियल्स चालू होत्या. एक दिवस असं होतं की काय फारसं काम नव्हतं, पुण्याला गेलो होतो, आई बाबांना हाय हॅलो वगैरे केलं, माझ्या रूम मध्ये गेलो आणि बाबा आला थोड्या वेळाने, म्हणला की कॉंग्रॅट्स. म्हणलं काय रे, मला काही कळले नाही, मला काही नवीन प्रोजेक्ट नाही मिळालेला किंवा काही असं नाही आहे, तर कॉंग्रॅट्स कशासाठी? तर तसं कॉंग्रॅट्स म्हणून असं वळून चाललं होतं. म्हणलं का काय झालं? वळून म्हणलं प्रिया मराठे ना. आणि मी असं स्टॉप ब्लॉक मध्ये जसे आपण गायब होतो तसं व्हावंसं वाटत होतं पण फ्रीज झालं होतं. ते म्हणलं पुण्यात राहून बाबांनी मला इतक्या सहजासहजी प्रिया मराठे ना चांगलं आहे असं म्हटलं की एक मिनिट तुला कसं कळलं? तर काय होतं, प्रत्येक वेळेला आपण जे जे काही घडतो त्याच्यावर जोपर्यंत खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत आपण सगळ्याच गोष्टी घरी सांगतो अशातला भाग नाही. त्यामुळे पुण्यात राहून बाबांनी हा जो काय मला एक धक्का दिला म्हणजे, आणि तो सुखद धक्का होता ऑफकोर्स. म्हणजे जे काही नसेल सांगायचं ते त्यांनी फिल्टर करून करेक्ट मुद्दा सांगितला आणि दॅट वॉज रिअली नाईस. म्हणजे खरंच असं होतं ना की चित्त तिचे पिल्लापाशी असं जे आपण ह्याच्यासाठी म्हणतो तसं पुण्यात राहून बाबाची किती बारीक नजर असू शकते मुंबईत की माझं पोरगं काय काय करतंय, ओके करेक्ट चाललंय ना वगैरे, ह्याची एक जबरदस्त जाणीव झाली. आणि त्यातनं प्रेमच परत जाणवलं की नाहीतर तो तिकडे मी इकडे असं कसं जाणवेल किंवा कोणाला काय कळेल. ऑफकोर्स द इंडस्ट्री इज सो स्मॉल, आम्ही दोघंही सेम इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे कोणी ना कोणीतरी कॉमन फ्रेंड्स भेटतातच. मग त्याला ते असं अशा गोष्टी म्हणजे ठीक आहे असं झालं होतं. त्यामुळे म्हणजे तुझं बाबांनी ते काम वाचवलं. हो, असं झालं तर की मी कसं सांगू? नाही अजिबात नाही. मी तुला म्हणलं तसं की मी कोणाचंही नाव सांगितलं असतं तरी मला खात्री आहे बाबा होच म्हणलं असतं.
माझा प्रश्नच नव्हता की आता कन्व्हिन्स कसं कसं करू करायचं? बाबा आणि वगैरे. बरं, आई बाबांचं लव्ह मॅरेज, काका काकूचं लव्ह मॅरेज, आमच्या घरी प्रेमाची प्रचंड काय आहे, परंपरा चालू आहे, त्यामुळे माझं अरेंज मॅरेज होण्याचं खरं म्हणजे शक्यताच नव्हती. बरं, मी इंजिनिअरिंग केलं, इंजिनिअरिंगवर अरेंज मॅरेज झालं असतं, पण तुला मला सगळ्यांनाच माहिती आहे की ऍक्टर म्हटल्यानंतर समोरच्याचा हो. नजरिया बदलतो आणि त्याच्यात अरेंज मॅरेज होणं जरा फारच मुश्किल असतं की अरे बापरे तुम्ही काय करता, मी अभिनय करतो. ते ठीक आहे, पोटा पाण्यासाठी काय करता असा प्रश्न विचारला जातो सारखा. त्यामुळे अरेंज मॅरेजचा खरं म्हणजे माझ्या याच्यात संबंध नव्हता. आणि लव्ह मॅरेज मध्ये मला खात्री होती की आई बाबा सगळेच, इव्हन माय फॅमिली, म्हणजे जी सगळी फर्स्ट ऑर्बिट फॅमिली आहे, काका काकू सगळे लोक खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यामुळे तू जो विचार घेतलास तो विचारपूर्वक घेतलास ना निर्णय, उत्तम, आम्ही तुमच्या मागे आहोत, असंच होतं. क्या बात आहे. बरं, तुला बाबांनी एखादं गिफ्ट दिलं असेल जे तुझ्या अजूनही लक्षात आहे, असं सांग एखादा प्रसंग किंवा ते गिफ्ट सांगू शकशील का? हो हो, मी जेव्हा इंजिनिअरिंग संपवलं त्याच्यानंतर जेव्हा मी बाबाला सांगितलं, तेव्हा इंजिनिअरिंग करत असताना मी पुरुषोत्तम फिरोदिया या सगळ्या इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स मधून भाग घेतला. ओके. इंजिनिअरिंग करत असताना गॅदरिंग्स खूप गाजवली. त्याच्या वेळेला असं कळायला लागलं की अरे हे आपल्याला आवडतंय. इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मी डिप्लोमा पण केला, डिग्री पण केली, दोन्ही केलं. आणि त्याच्यानंतर एके दिवशी त्यांना सांगितलं की हे केलंय मी, झालंय माझं, पण मला असं वाटतं ना हे मला जास्ती आवडतंय. तर तो म्हणलं हो का, ओके, मग काय करूया. म्हणलं करूया, तू ट्राय करायच्यात. आणि बाबांनी ज्या इंडस्ट्रीत इतकी वर्ष काम केलं, ज्या इंडस्ट्रीने आणि ज्या रसिक प्रेक्षकांनी त्याला इतकं भरभरून प्रेम दिलं, त्यांनी मला सांगणं की नाही नाही या इंडस्ट्रीत तू येऊ नको हा प्रश्नच नव्हता. मग तो म्हणलं ओके फाईन, लेट्स डिझाईन इट, कसं करूया, नाटक, फिल्म्स, काय तुझ्या डोक्यात आहे, असं सगळं करताना त्यांनी एक दिवस रात्री मी झोपलो असताना त्या उशीखाली एक पुस्तक ठेवलं, जे अभिनयावरचं पुस्तक होतं. गजानन जहागीरदारांनी लिहिलेलं पुस्तक आहे, मराठी पुस्तक आहे. आणि तिकडे उशीखाली ठेवलं, माझी पापी घेतली आणि तो निघून गेला. मला बघितलं, म्हणलं अरे वा, एक नंबर. दॅट वॉज वन ऑफ द मोस्ट चेरिश्ड गिफ्ट. बाकी गिफ्ट ॲज सच मला असं वाटतं की गिफ्ट देण्यापेक्षा तो मला जो थॉट देत गेला ना, तोच माझ्यासाठी खूप जास्त मोठा होता. त्यामुळे मटेरियलिस्टिक गिफ्ट म्हणण्यापेक्षा जो विचार त्यांनी माझ्यात घडवला, तेव्हा विचारांची बैठक देण्याचा प्रयत्न केला, तेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. क्या बात आहे. तू एखादं गिफ्ट दिलेस बाबांना? हो, आता काय झालंय माहितीये, मटेरियलिस्टिक गिफ्ट खूप दिले, त्याच्यावर आपण बोलूया नको, कारण त्याला किंमतच नाही राहिली, अशी एक घटना घडलीये म्हणून सांगतोय. स्वराज्य रक्षक संभाजी, झी मराठीवरची जी लोकप्रिय मालिका आहे, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मला निभावता आली, निभावण्याचा योग आला, भाग्य लाभलं, आणि ते इतकं सुंदररित्या पार पडलं. प्रेक्षकांचं खूप भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मिळाले. मला असं वाटतंय की बाबा हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवे, ह्या सगळ्यांचाच प्रचंड भक्त आहे. भक्त म्हणजे भक्त आहे, म्हणजे तो एपिसोड 3 वेळा बघतो. हा, इतका वेडा आहे तो. त्याच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचं भाग्य आलं होतं. गरुड झेप नावाचं नाटक होतं, मराठी नाटक, त्यात त्यांनी बाबांनी शिवाजी महाराज केले होते. ते त्याला अपुरं पडलं म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्राला खार लावून त्याचा हिंदी नाट्य अनुवाद करून घेतला आणि वसंत देवसाहेबांनी केला होता. आणि शेर शिवाजी नावाचं एक नाटक हिंदीत परत सादर केलं. इतका तो महाराजांचा भक्त आहे. आणि त्याच्याच मुलाच्या वाट्याला पुन्हा एकदा अशी भूमिका यावी, ती लोकांनी इतकी उचलून धरावी, ह्यापेक्षा मोठं बक्षीस कुठला तरी एक मुलगा त्याच्या बाबांना देऊ शकेल असं मला तरी वाटत. आणि फॉर दॅट आय वुड डेफिनेटली थँक डॉक्टर अमोल कोल्हे, जगदंब क्रिएशन्स, झीची संपूर्ण टीम, माझे डिरेक्टर्स आणि लेखक प्रताप गंगावणे, की ज्यांच्यामुळे हे साकारता आलं. आणि खरंच सांगतो, म्हणजे ह्याच्या पलीकडे कुठलीच, मी मर्सिडीज दिली, BMW दिली तरी ह्याची सर त्याला येणार नाही. म्हणजे तू आणि बाबा तू मित्रच होते. हो. तरीही तू एखादी गोष्ट अशी लपवलीस का बाबांपासून की जी तुला खंत आहे की मी ही लपवायला नको होती? किंवा नाही, खरं म्हणजे कुठलीच अशी मोठी गोष्ट लपवली गेली नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप लपवल्या गेल्या की जेव्हा मी मुंबईला होतो तेव्हा सायकल चालवायचो. तर जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा आई बाबा सांगायचे की नाही नाही आता सायकल नाही चालवायची, स्किड होशील, पडशील वगैरे. नाही नाही काही होत नाही वगैरे, असं करून ती सायकल चालवली. मग आई बाबांचे बोल खरे ठरतात, पडलो, इकडे लागलं वगैरे, आणि बऱ्यापैकी मोठी जखम होती, फाटलं होतं असं छोटंसं, ती खूण अजूनही आहे.
तर घरी येऊन आता कसं सांगायचं, कारण तोंडावर पडलंय ना, कारण त्यांनी सांगितलं होतं नाही करायचं. अशा वेळेला हाफ चड्डी घालणारा मुलगा आज अचानकपणे फुल पॅन्टच घालून घरात फिरतोय वगैरे, अशा सगळ्या जेव्हा गोष्टी होतात त्या तसं लपवणं खूप झालेलं आहे. पण ते बाबाला किंवा आईला दोघांनाही कळत अजून, अरे असं काय, हा हाफ पॅन्ट घालणार, मी तेव्हा साधारण 5वीत वगैरे होतो, आज फुल पॅन्ट घालून घरात काय चाललंय. तर ते थोडक्यात जखम लपवायची होती. एक साधारण 10 तासानंतर ती जखम जेव्हा खूप धरते तेव्हा ते लंगडणं वगैरे चालू होतं, ज्याच्यावर आई डॉक्टर आहे त्यामुळे तिला कळणं तर अगदीच स्वाभाविक आहे. तर अशा खूप गोष्टी लपवल्यात, पण त्या छोट्या छोट्या, म्हणजे असं नाही की ज्याची खंत वाटावी असं काहीच नाही. बरं, म्हणजे आपल्याला नेहमीच आई बाबा आपल्या भल्यासाठी वगैरे बऱ्याच गोष्टी सुचवत असतात, आपण ऐकतो, मग आपल्यालाही जाणवतं की ते ज्या काही गोष्टी आपल्याला सांगतात आपण ऐकलं, त्यामुळे आज आपण इथे आहोत. राईट. पण कधी कधी आपल्यालाही असं वाटतं की आपण आई बाबांना ही गोष्ट सुचवावी, पण आपण ते मोठे आणि आपण लहान, बरोबर. त्यामुळे ते एक अंतर, म्हणजे आपण स्पष्ट बोलत नाही. पण तुला असं कधी वाटलं का की मी ही बाबांना गोष्ट ही सांगितली असती? नाही, तसंही नाही खरं म्हणजे. खरं मी तुला सांगतोय, म्हणजे हे तुला असं वाटेल की अरे हा बाबांबद्दल सगळं फक्त चांगलंच बोलतोय, पण जेन्युइनली जे आहे तेच मी मांडतो आहे. मी माझ्यासाठी बाबा माझा देव आहे. त्यामुळे मी त्याच्यात कुठल्याच खामिया काढू शकत नाही. आता वयोमाना परत वेळ असं मी त्याला सांगू शकीन की आता ही तो खूपच वयाने मोठा असल्यामुळे त्याला प्रेमापोटी एवढाच सल्ला देऊ शकेन की अरे आता तरी तुझी एनर्जी कमी कर, तेव्हा उत्साह कमी कर. कारण तो अजून सुद्धा आपण मला हे करायचं, मला इकडे जायचं, मला ते करायचंय, तर टेक इट इझी असं सांगावं असं वाटतं. किंवा ह्या सगळ्या लोकांचा पिंड असा आहे ना की ज्यांना रिटायरमेंट माहितीच नाही. म्हणजे आपली पिढी अशी आहे ना की आपण आत्ताच काम करत असताना ना पुढच्या 20 वर्षात त्याच्या पुढे मी आराम कसा करू शकेन ह्याच्या प्लॅनिंग चालू असतं. आणि ह्या सगळ्या लोकांचं मरते दम तक मी फक्त काम कसं करत राहणार हे चालू असतं. पण एका पॉइंटला तब्येतीच्या तक्रारी असतात किंवा त्या काही लिमिटेशन्स असतात ज्याच्यामुळे आपण ते ऍक्सेप्ट करावं की नाही, आता आपण मस्त इनिंग खेळलेली आहे आणि आय एम व्हेरी मच कंटेंट विथ लाईफ, विथ माय करिअर, विथ माय फॅमिली. आता आपण जरा ठंड लेत आहे, पण वो होता नाहीये. तर अशा वेळेला मी शक्य नाहीये. त्यामुळे माझ्या मनापासून मी बाबाला हेच सांगू इच्छितोय की बाबा अभी मस्त आहे सब, अभी सिर्फ एन्जॉय कर. त्यांची एन्जॉयमेंटची जी थॉट प्रोसेस आहे ना तीच वेगळी आहे. त्यांच्यासाठी काम म्हणजेच एन्जॉयमेंट. म्हणजे मी त्याला कितीही सांगितलं रे तू वाच, तू पुस्तकं वाच, तू खा पी आराम कर झोप, हा ते किती दिवस करू, 2 दिवस, असा प्रतिप्रश्न असतो. त्याच्यावर आपल्याकडे खरंच उत्तर नसतं, पण तरी देखील आपण ते समजू शकतो. हो, आपण समजू शकतो नक्कीच. तुला एखाद्या गोष्टीची माफी मागावीशी वाटते का बाबाकडे की ह्या गोष्टीची मी जाहीर माफी मागतो? नाही, अजिबात कुठलीच नाही. मी जसं म्हटलं तसं की आम्ही जेवढे सगळं, बाबा इज अ पार्टनर इन क्राईम विथ मी. त्यामुळे माझ्या ज्या काही चुका असतील त्या बाबाला माहिती आहेत किंवा त्यातला तोही सहभागी आहे. त्यामुळे अजिबातच नाही. ओके, बरं, आता आपण एक रॅपिड फायर खेळूया. ओके. म्हणजे तू तुझ्या बाबांबद्दल किती जाणतोस हे आम्हाला माहिती आहे. बाबांचा आवडता पदार्थ? खाद्यपदार्थ नॉनव्हेज सगळं. ओके, तरी त्यातही मटण. ओके. व्हेज मध्ये वांग्याची भाजी. अच्छा. आणि आवडतं पुस्तक? आवडतं पुस्तक असं सांगणं फार कठीण आहे, कारण तो प्रचंड वाचतो. आमच्याकडे खूप मोठी लायब्ररी, घरी अनेक पुस्तकं आहेत. पण तरी माझ्या मते आत्ता तो जे काही वाचत असेल त्यातलं मला माहिती आहे की शंतनूराव किर्लोस्करांची ऑटोबायोग्राफी तो वाचतोय. तर त्याचा त्यांनी मला आवर्जून उल्लेख केला होता आणि सांगितलं होतं की हे वाच, खूप मस्त आहे. कॅक्टस अँड रोजेस नावाचं पुस्तक आहे शंतनूराव किर्लोस्करांची. कारण त्यांचं कसं आहे, त्यांचं लहानपण तिकडे गेलं असल्यामुळे किर्लोस्कर वाडीतलं, ही कॅन रिलेट टू ऑल द थिंग्स व्हॉट ही इज रिटन. त्यामुळे मे बी ते आत्ता तरी ह्या महिन्यातलं त्याचं जवळचं पुस्तक असावं असं मला वाटतंय. बाकी त्यांनी खूप ह्याचा आवर्जून उल्लेख केलाय तो म्हणजे आमटेंची सगळी पुस्तकं. बाबांची तर आहेतच, मग प्रकाशजींची पण आणि विकासजींची पण सगळी पुस्तकं वाचलेली आहेत, ज्याच्याने तो खूप प्रभावित झालेला आहे. त्यामुळे आत्ताच्या एका महिन्याचं विचारशील तर ही पुस्तकं मला माहिती आहेत. आवडतं ठिकाण? जिकडे घर असेल तिकडे, म्हणजे फॅमिली असेल तिकडे. ओके. खूप छान. आवडता चित्रपट? त्याचा का कुठला? बाबांचा. पण त्यांनी काम केलेला का? कसंही मग त्यांना आवडलेला की हा चित्रपट मला खूप आवडला. माझ्या मते प्रपंच असावा. त्याचा पहिला चित्रपट ज्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. आवडती अभिनेत्री? मला वाटतं
दया मावशी असेल, दया डोंगरे आणि कल्पना देशपांडे या दोघींनीही लेकुरे उदंड झाली मध्ये त्यांच्या बरोबर काम केलं. अभिनेता मला वाटतं पु ल देशपांडे. अच्छा. आवडतं नाटक? वाऱ्यावरची वरात असेल. आवडतं गाणं? आवडतं गाणं मला असं वाटतं सुधीर काकाचं एक गाणं आहे, दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, ते बाबाला खूप आवडत असेल. आणि रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, भटांचं गाव आहे, तर ते एक खूप छान. गीत रामायण आहेच. बाबा वगैरे हे सगळ्याच काय असा होता ना की ज्यांना गदिमा, पु ल आणि ह्या सगळ्यांचा भरभरून सहवास लाभला. आणि खूप नशिबाने फक्त वाचनातून किंवा कलाकृतीतून नसून त्यांचा वन ऑन वन सहवास लाभला. त्यामुळे त्यांना खूप समृद्ध करून जाणारा काळ होता. आणि ही माणसं तुलाही अनुभवता आली असती. तेव्हा काय झालं खरं सांगू, म्हणजे ती एक खंत असते ना आपल्याला की तेव्हा माझं वय कमी होतं, त्यामुळे हे लोक जेव्हा घरी यायचे तेव्हा मला त्याचं आकलन करण्याची शक्तीच नव्हती किंवा तेवढी अक्कलच नव्हती किंवा जाणच नव्हती की आपल्या घरी आता भाई आलेत, म्हणजे पु ल देशपांडे आलेत, म्हणजे कोण आलेत माहितीये का तुला? बाबांकडे पाहुणे आलेत, एवढाच फक्त तो नजरिया होता. आणि जेव्हा अनफॉर्च्युनेटली ते गेल्यानंतर आणि जेव्हा आपल्याला समज आली त्याच्यानंतर, जेव्हा त्यांची पुस्तकं, तेव्हा त्यांचं साहित्य वाचायला लागलो, तेव्हा ते असं फाटकन डोक्यात बसायला लागलं, म्हणजे की अरे बापरे, हे लोक, म्हणजे मी त्यांच्याबरोबर वन ऑन वन इंटरॅक्ट करण्याची संधी होती, पण त्या वयाच्या फॅक्टरमुळे आपल्याला तेव्हा त्याची हे नाही कळली, जाणीव नाही झाली की अरे एवढे मोठे लोक आपल्या घरी येऊन इतक्या दिलखुलास गप्पा मारतात, आपल्या घरी जेवतायत, आणि हे कोण होते? तर तेव्हा मी 4वी-5वीत असताना बाबांकडे पाहुणे आले, एवढाच फक्त हे होतं. पण ती एक खंत आहे की त्यांच्या बरोबर जर ह्या मोठ्या लोकांबरोबर थोडासा अजून काय घालवता आलं असतं तर फार मजा आली असती. खरंच मजा आली. आणि बाबांचा आवडता छंद? वाचन. म्हणजे इतका छंद वाचन आहे असं की आता परत गमतीशीर किस्सा म्हणून की आईला एकदा डॉक्टरांकडे घेऊन गेला होता बाबा, आणि आईला बरं नव्हतं बऱ्यापैकी म्हणून, आणि रिसेप्शनवर बसले होते की आता डॉक्टर बोलवतील वगैरे. तर तो इतका पुस्तक बघून कट ऑफ होतो ना की आईला बरं नाहीये, बायकोला घेऊन आलोय, त्याचं भान सोडून तो इकडचं हे, आणि तो त्याचा वाचत बसतो. म्हणजे तेव्हा असं आईला असं वाटतं की हॅलो एक मिनिट बघा ना, मला बरं नाहीये, आता जरा माझ्या बरोबर राहा. त्याचा एवढा डिस्कनेक्ट होतो. वाचन अफाट आहे. म्हणजे अजूनही त्याच्या पुस्तकावर त्याच्या बेडवर 1-2 पुस्तकं असतात जी तो झोपायच्या आधी वाचतो. त्याचा एक नाईट लॅम्प आहे जो ऑन करतो, आणि त्याला जेव्हा जाग येईल तेव्हा, कारण आता वयोमाना परत मध्येच जाग येते, तो परत 4 वाजता जाग आली तरी पुस्तक वाचतो, 1-1.5 तास परत झोपून जातो. पण वाचन खूपच आवडतं. ओके. तू बाबांचं वर्णन एका शब्दात कसं करशील? बाबा हा माझं बहिष्यर प्राण आहे आणि मी त्याचं बहिष्यर प्राण आहे. तुझे बाबा एक सुप्रसिद्ध अभिनेते, तुझा चांगला मित्र आहे, तर तू प्रेक्षकांना बाबा म्हणजे काय हे सांग. मला समजलेले उमजलेले बाबा म्हणजे बाबा आहे त्या मुलाच्या किंवा मुलीवर संस्कारांचं छत्र धरणारा जेठा असतो, आईच्या बरोबरीनं. पण मला बाबांनी भरभरून दिलं, जे दिलं तो एकतर विचार दिला, जीवन जगायला आवडतं अशी माणसं जी असतात त्यातला एक माझा बाबा. त्यामुळे जीवन हे खूप सुंदर आहे आणि ते भरभरून जगलं पाहिजे हे माझ्यात बिंबवणारा तो. अडथळे अडचणी येतच असतात, त्यांना सामोरं कसं जायचं, शांतपणे राहून विचार कसा करायचा. म्हणजे मी आता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली तेव्हा खूप वाचन झालं, त्यात महाराजांचे जे काही गुण होते त्यातले अनेक गुण थोड्याफार फरकामध्ये मला बाबांमध्ये जाणवतात. आणि तो एक जो विचार आहे किंवा तो एक जो जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो मला कम्प्लिटली बाबाने दिला. म्हणजे मला त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं खूप लहान असताना, व्हॉट इफ आय फेल ऑफ माय पर्पज हिअर, इट्स जस्ट टू लाफ ॲट अ फॉल, बॅफिल्ड दो, गेट अप अँड बिगिन अगेन, सो द चेज टेक्स अप वन्स लाईफ. त्यामुळे न हरता न थकता फक्त तुम्हाला जे आवडतंय ते करत राहणं. आणि बाबा काय तर तुझ्या मुलांना किंवा कोणालाही सर्वार्थानं सपोर्ट करणारा
हा माझ्या मते एक उत्तम बाबा असू शकतो. जे बाबांनी माझ्याबद्दल केलं होतं. इंजिनिअरिंग केलेलं असताना अनेकांचे विरोध होते जेव्हा मी असं सांगितलं की मला अभिनयात जायचंय, पण बाबा स्टूड बाय मी ॲज अ रॉक. तो म्हणलं की तुला काय आवडतंय, इंजिनिअरिंगची 4 वर्ष सोडून दे, पुढचं आयुष्य छान घालवायचंय की नाही, चल ते कर. इतकं लिबरल असणारा माझा बाबा. तेव्हा जसं मी आपण सुरुवातीला बोललो तसं उत्तम मित्र. त्यामुळे अशी कोणतीही गोष्ट नाही या जगात जी मी त्याच्याबरोबर शेअर नाही करू शकत. किंवा कुठलंही असं एक दुरावा नाहीये किंवा आदर आहेच, पण त्या आदराच्याच चौकटीखाली सगळ्या गोष्टी मी त्याच्याबरोबर शेअर करू शकतो. त्यामुळे हे जे रिलेशन आहे ना, ते खूप महत्वाचं असतं प्रत्येकासाठीच. की मला कुठलंही माझं अफेअर असू दे, माझ्या रिपोर्ट कार्ड असू दे, माझं मिळालेलं अवॉर्ड असू दे कामासाठी, माझी हुकलेली संधी असू दे ऑडिशन मधली, ह्या सगळ्या गोष्टी मी तितक्याच निर्मळपणे प्रांजळपणे बाबाला जाऊन सांगतो की बाबा असं असं झालं होतं. ओके, सो दिस शेअरिंग ऑफ अ फादर अँड सन रिलेशन इज द USP ऑफ द होल थिंग.